नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आणि माझी कविता, सहजच सुचलेली, मनात असलेली. मित्रांनो, ऑफिसच्या रहाटगाडग्याला आपण नेहमीच जुंपलेलो असतो. त्यात कधीतरी एखाद्या संध्याकाळी कुटुंबासोबत ठरवलेल्या प्लॅनसाठी थोडे लवकर निघायचे म्हटले तर काय होते? ऐका या कवितेतून. लवकरची सुट्टी. कविता आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. 4 वाजेचा सुमार होता. मोबाईलवर आले नोटिफिकेशन. संध्याकाळचा प्लॅन पक्का ना? बायको मागत होती क्लॅरिफिकेशन. भानावर आलो तसा अचानक साहेबांसमोर उभा राहिलो. आज जरा लवकर जाऊ का? धाडसाने मी तिथे म्हणालो. साहेबांनी थोडे वर पाहिले. नजर त्यांची होती तिखट. छातीत माझ्या झाली धडधड. परिस्थिती आली मोठी बिकट. केबिनमध्ये शांतता पसरली. मिनिटांचा जणू तास झाला. कामाचं काय? असा समोरून करड्या आवाजात प्रश्न आला. झालंय पूर्ण असे म्हणून मी फाईल धरली त्यांच्यासमोर. मनात चलबिचल सुरूच होती. परवानगी देईल ना हा कठोर? पाहून ठीक आहे म्हटले साहेब. जायचा अर्ज लिहून द्या. माझी सही घेऊन ओके मोठ्या साहेबांकडून घ्या. एकदम जीव भांड्यात पडला. अर्ज खरडला तसा लगोलग. एक सही लगेच झाली. मोठ्या साहेबास गाठले मग. साहेब मोठे एकदम बिझी. मीटिंगमध्ये होते व्यस्त. केबिन बाहेर वाट पाहत मी थांबून राहिलो होऊन त्रस्त. वेळ पुढे पळत होती. मीटिंग मात्र नव्हती संपत. तुरुंगातून मिळेल पॅरोल आशा चालली होती मावळत. तशी एकदाची मीटिंग संपली. लगेच साहेबांची सही घेतली. भिंतीवरचे घड्याळ पाहिले. त्यात 6ची वेळ दिसली. लवकर जायचा प्लॅन होता. सहीमुळे सगळा फिसकटला. घरी पोचताच बायको चिडली आणि संसार सगळा विस्कटला. लवकर जायचा प्लॅन होता. सहीमुळे सगळा फिसकटला. घरी पोचताच बायको चिडली आणि संसार सगळा विस्कटला. मित्रांनो, तुम्हाला कधी ऑफिसमधून लवकर घरी जाताना असा अनुभव आलाय का? कॉमेंट करून नक्की सांगा. कवितेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद.